नमस्कार मित्रांनो. तर आज आपण प्लुरल सब्जेक्ट सेंटेन्सेस शिकणार आहोत. तर याच्यामध्ये कर्ता आहे तो अनेक वचन येतो. कर्ता कसा येतो? अनेक वचन. जसं की आम्ही, तुम्ही, नंतर ते, ते म्हणजे दे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी या वाक्यांमध्ये येतात. ते कसे असतात? अनेक वचन. कोणत्या? यू, वी, यू म्हणजे तुम्ही किंवा तू, एक वचन आणि अनेक वचन दोन्ही पण येते. ठीक आहे. वी म्हणजेच आम्ही किंवा आपण. त्यानंतर दे, दे म्हणजे ते. जर समोर अनेक वचन म्हणजे एक पेक्षा जास्त माणसं असतील, मग त्यांचं लिंग कोणतंही असो आणि एक पेक्षा कितीही असू शकतात, 2 असतील, 3 असतील किंवा मोजू शकत नाही इतके पण असू शकतात, मग ते सर्वांना आपण दे म्हणतो. ठीक आहे. ते झाल्यानंतर दीज. आता दीज याच्या पुढं लिहिलेलं असू शकतं, जसं की दीज बॉईज म्हणजेच हे मुलं. दीज म्हणजे काय? हे जवळ आहेत आपल्या आणि एक पेक्षा जास्त आहेत म्हणून काय आलं? दीज. मग दीज बॉईज. ठीक आहे. मग दीजच्या पुढं काही येऊ शकतं, दीज स्टुडंट काय पण येईल. ठीक आहे. तसंच दोज, इथं पण तसंच येईल, दोज स्टुडंट्स ते विद्यार्थी. दोज कशासाठी वापरलं जातं? लांब आहे, आपल्यापासून दूर आहे आणि एक पेक्षा जास्त आहे, त्याच्यासाठी आपण दोज वापरतो. ठीक आहे. मग इथं दोज बॉईज येईल, दोज स्टुडंट्स, दोज टीचर्स, कोणतंही येऊ शकतं. ठीक आहे. इथं म्हणजे नाऊन येणार. हे लाईन मारलेली तिथं काय येणार? नाऊन येणार. ठीक आहे. एवढे झाले. पुन्हा दोन शब्द सोबत आले म्हणजे दोन कर्ता सोबत आले, जसं की राम अँड मोहन. ठीक आहे. राम अँड मोहन म्हणजे एक पेक्षा दोन, एक पेक्षा काय? जास्त आहेत, एक पेक्षा जास्त म्हणजे 2 येऊ शकतात, 3 येऊ शकतात. इथं नाव आणखी पण येऊ शकतात. ठीक आहे. जसं की राम सीता, राम सीता अँड मोहन असं तिघं पण येऊ शकतात. ठीक आहे. तर हा ग्रुप काय म्हटलं जातं? एक पेक्षा जास्त आहेत. हा कशासाठी वापरला जातो? अनेक वचनचा ग्रुप आहे. हा अनेक वचनचा ग्रुप आहे. पण अपवाद काय आहे? तर यूथ हे एक वचन आणि अनेक वचन दोघांसाठी पण वापरलं जातं. तरी पण ह्याला एक वचन असेल तरी पण कोणता रोल लागतो ह्याला? अनेक वचनचाच. ठीक आहे. मग या ग्रुपला वापरून आपण सेंटेन्सेस बनवणार आहेत. जसं की ते विद्यार्थी आहेत, समोरून विद्यार्थी चाललेत, तर आपण डेली बेसिसवर याचा वापर करत असतो की ते विद्यार्थी आहेत. जनावर कुठे असतील तर ते जनावर आहेत, त्या गायी आहेत असं म्हणण्यासाठी आपण वापर करतो, तो ह्या सेंटेन्सचा वापर करतो. ते आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. मग ते आपण तिन्ही टेन्स मध्ये शिकणार आहोत, म्हणजे वर्तमान काळात पण, भूतकाळात. जसं की ते विद्यार्थी होते म्हणजे आपल्या शाळेतले दिसले, मग ते विद्यार्थी होते, आता त्यांना शाळा सोडलेली, मग आपण काय म्हणणार? ते आपल्या शाळेचे विद्यार्थी होते. ठीक आहे. मग हे झालं भूतकाळ. मग प्रेझेंट मध्ये ते विद्यार्थी आहेत आणि एक छोटस बाळ आहे, मग ते बाळ भविष्य काळात त्या शाळेचा विद्यार्थी असेल असं सांगण्यासाठी पण आपण भविष्य काळाचा उपयोग करतो. पण ते झालं एक वचन, एक बाळ असेल तर. मग असे बरेच असतील छोटाले बाळ, मग त्यांचा वापर, त्यांना बोलण्यासाठी आपण अनेक वचन म्हणजेच या स्ट्रक्चरचा वापर करतो. ठीक आहे. याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत, निगेटिव्ह वाक्य पण, म्हणजे हे विद्यार्थी आहेत, मग निगेटिव्ह काय होईल? हे विद्यार्थी नाहीत. तसंच आपण क्वेश्चन विचारण्यासाठी पण वापरतो, प्रश्नार्थक वाक्य पण असतात, म्हणजे हे विद्यार्थी आहेत का? असे समोरून मुलं चाललेत, मग दुसऱ्याला विचारलं जातं की हे विद्यार्थी आहेत की दुसरं काय करतायत, मग अशा वेळेस पण प्रश्नाचा वापर होतो. तसे वाक्य आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर चला आपण सुरू करूया. आणि महत्वाचं म्हणजे हे सब्जेक्ट आहेत जे की प्लुरल साठी वापरले जातात. ठीक आहे. तर चला आपण आता सुरुवात करूया. याच्यामध्ये आपण 3
गोष्टी पाहणार आहोत पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर मध्ये. ठीक आहे, तर पास्ट मध्ये काय होईल, आपण पास्ट पासून चालू करूया. ठीक आहे, पास्ट म्हणजेच भूतकाळामध्ये वाक्य बनवायचं असेल तर काय येईल, आपण दे घेऊया. ठीक आहे, म्हणजेच ते दे वर स्टुडंट्स. काय तर दे वर स्टुडंट्स, ते विद्यार्थी होते. काय झालं तर ते विद्यार्थी होते. ठीक आहे, मग याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय, इथे तर सब्जेक्ट येतोयच. इथं काय तर हा सब्जेक्ट आहे म्हणजेच कर्ता आहे, पण इथं येणारा शब्द हा कायम अनेकवचन राहतो. कायम अनेकवचन. काय झालं, स्टुडंट्स, टीचर म्हणायचं असेल तर टीचर्स असेल. ठीक आहे, मग इथं काय अनेकवचन झालं. आणि याच्यामध्ये ए किंवा एन हे आर्टिकल्स येत नाहीत. हे आर्टिकल येत नाहीत. मग कोणताही करतात तो कशाचा आहे, प्लुरल साठी बोलतोय आपण. ठीक आहे, कारण हे अनेकवचन असेल तर त्याच्यासाठी हे आर्टिकल वापरले जात नाही. ठीक आहे, मग ते विद्यार्थी होते. हे काय झालं, ते विद्यार्थी होते. मग ते विद्यार्थी आहेत, आता सध्या आहेत. वर्तमान काळामध्ये कसं बोलावं लागेल, प्रेझेंट टेन्स मध्ये. प्रेझेंट टेन्स मध्ये कसं बोलणार आपण, दे आर स्टुडंट्स. ते विद्यार्थी आहेत, आता सध्या आहेत ते, तर त्यासाठी काय, ते विद्यार्थी आहेत. दे आर स्टुडंट्स. ठीक आहे, मग इथं काय आलंय, आर आलेलं आहे, इथं वर आलेलं आहे. तसंच भविष्य काळामध्ये काय येणार आहे, फ्युचर. फ्युचर टेन्स मध्ये कसं म्हणणार आपण, दे विल बी स्टुडंट्स. दे विल बी स्टुडंट्स. इथं काय आलं, विल बी. दोन शब्द आले भविष्य काळासाठी, दोन शब्द, विल आणि बी. ठीक आहे, ते विद्यार्थी असतील, भविष्य काळात असतील. ठीक आहे, मग यांचं निगेटिव्ह होईल. आता हे झालं पॉझिटिव्ह साठी. आता निगेटिव्ह असणार. निगेटिव्ह बनवायचं असेल किंवा क्वेश्चन बनवायचं असेल तर याच्यामध्ये हे अंडरलाईन केलेले शब्द फार महत्वाचा रोल प्ले करतात. ठीक आहे, त्यांचा फार महत्वाचा रोल आहे. तर वर याच्यानंतर नॉट लागला तर निगेटिव्ह सेंटेन्स तयार होणार आहे. काय होणार आहे, वर नंतर नॉट लागल्या, जसं की दे वर नॉट स्टुडंट्स. ते विद्यार्थी नव्हते. हे काय, ते विद्यार्थी नव्हते. वर नॉट. मग याला लिहिताना कधी कधी आपण असं पण पाहतो की वर, ठीक आहे, एक मिनिट मोठ्यात लिहू. याला कसं लिहिलं जातं, वर आणि नॉट, वरंट. याला काय म्हटलं जातं, वरंट पण म्हटलं जातं. ठीक आहे, वर नॉट दोघांना मिळून लिहिलंय, दोघांचा एक शब्द बनवला. दे वर नॉट स्टुडंट्स, ते विद्यार्थी नव्हते. मग तसंच प्रेझेंट मध्ये एखादी गोष्ट नसेल, समजा ते विद्यार्थी नाहीत असं सांगायचं असेल तर कसं सांगावं लागेल, दे आर नॉट स्टुडंट्स. ते विद्यार्थी नाहीत. दे आर नॉट स्टुडंट्स, ते विद्यार्थी नाहीत. मग या आर नॉटलाच आरंट पण लिहिलं जात, म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, आरंट पण म्हटलं जातं. ठीक आहे, मग हे झालं वर्तमान काळामध्ये. आता भविष्य काळामध्ये काय म्हटलंय आपण, ते विद्यार्थी असतील. ते विद्यार्थी असतील. तसंच
ते विद्यार्थी नसतील असं पण होईल. काय होईल? ते विद्यार्थी नसतील. ते कसं म्हणणार? दे विल नॉट. इथं महत्वाचं काय? विल हे शब्द बदलणार आहे फक्त. बी ला काय फरक पडणार नाही. बी आहे त्या बी ला काहीच फरक पडत नाही. ठीक आहे, बी ला फरक पडत नाही, फक्त फरक पडणार आहे तो विल ला. म्हणजेच प्रत्येक वाक्यात एका एका शब्दाचा एक काय वापर केला जातो. मग विल नंतर नॉट लावायचं. विल नॉट बी स्टुडंट्स. ते विद्यार्थी नसतील. हे काय झालं? भविष्यकाळामध्ये ते विद्यार्थी नसतील. ठीक आहे, मग या विल नॉटलाच काय म्हटलं जातं? वोंट. काय म्हटलं जातं? वोंट पण म्हटलं जातं. म्हणजेच काय झालं? दे वोंट बी स्टुडंट्स. ते विद्यार्थी नसतील. ठीक आहे, मग हे झालं कशात? पॉझिटिव्ह मध्ये आणि निगेटिव्ह मध्ये. आता प्रश्न येतो आपल्याला, पुढच्याला प्रश्न विचारतात, ते विद्यार्थी असतील का, किंवा तो डॉक्टर बनेल का, ठीक आहे, किंवा असेल का, किंवा तो ऍक्टर असेल का. ठीक आहे, मग अशा वेळेस आपल्याला प्रश्न विचारणं फार महत्वाचं ठरतं. प्रश्नामध्ये दोन गोष्टी असतात, एक पॉझिटिव्ह प्रश्न असतो आणि दुसरा निगेटिव्ह प्रश्न असतो. तर चला आपण तो बघूया. आता कशात? भूतकाळामध्ये. सर्वात पहिल्यांदा भूतकाळामध्ये. आणि जसं मी म्हटलं, ठीक आहे, जसं मी म्हटलं की इथं वापर केला जातो प्रश्न आणि निगेटिव्ह वाक्य बनवायला फक्त या अंडरलाईन केलेल्या तीन गोष्टी, वर, आर आणि विल. मग इथं आपल्याला पास्ट बद्दल बोलतोय, म्हणजेच वापर कशाचा? डब्ल्यू, याचा वरचा काहीतरी खेळ असेल. मग तो खेळ कसा आहे बघूया. मग याच्यामध्ये वरची आपण पोझिशन बदलतोय. वर उचलायचं आणि ह्या सब्जेक्टच्या अगोदर ठेवायचं. ठीक आहे, सब्जेक्टच्या अगोदर ठेवायचं. इथं दे आहे म्हणून देच्या अगोदर ठेवायचं. मग काय येईल? वर दे स्टुडंट्स. झालं, एवढंच. ते विद्यार्थी होते का? वर दे स्टुडंट्स. म्हणजेच आपण वरची जागा बदलली आणि सब्जेक्टच्या अगोदर ठेवलं, सब्जेक्टच्या अगोदर. आणि इथं आपण डेचं एक्झाम्पल घेतलंय म्हणून डेच्या अगोदर ठेवलं. ठीक आहे, मग तशाच प्रकारे इथे पण आर ची जागा बदलणार. ठीक आहे, कशामध्ये? प्रेझेंट मध्ये. ते विद्यार्थी आहेत का असं विचारायचं. मग ते कसं विचारणार? प्रेझेंट. आर दे स्टुडंट्स. आर दे स्टुडंट्स. ते विद्यार्थी आहेत का? आता वर्तमान काळामध्ये ते विद्यार्थी आहेत का कसं विचारणार? आर दे स्टुडंट्स. ठीक आहे, मग पुढची गोष्ट येते ती म्हणजे भविष्य काळात. भविष्य काळात ते विद्यार्थी असतील का ते कसं म्हणणार? फ्युचर टेन्स मध्ये. विल दे बी स्टुडंट्स. विल दे बी स्टुडंट्स. ते विद्यार्थी असतील का भविष्यकाळामध्ये. ठीक आहे, आता हे झाले पॉझिटिव्ह वाक्य, म्हणजे पॉझिटिव्ह प्रश्न झाला. पण एक निगेटिव्ह प्रश्न पण राहतो, म्हणजेच नकारात्मक. आता ते विद्यार्थी होते का असं विचारलं, पण ते विद्यार्थी नव्हते का असा पण प्रश्न बनू शकतो. काय प्रश्न? ते विद्यार्थी नव्हते का. मग ते कसं येईल? वरंट. आपण वर वापरलेला शब्द वरंट. ठीक आहे, वरंट दे स्टुडंट्स. वरंट दे स्टुडंट्स. ते विद्यार्थी नव्हते का.
ठीक आहे. तसंच ते विद्यार्थी नाहीत का, हे कसं विचारणार? aren't they students? ते विद्यार्थी नाहीत का, ते कसं aren't they students. ठीक आहे. पुढं फ्युचर मध्ये विचारायचं झालं तर काय असं म्हणणार? won't they be students? ते विद्यार्थी नसतील का, हे काय? won't they be students, ते विद्यार्थी नसतील का. आता हे झाले 4 प्रकार. याच्यात थोडं आपण पुढे जाऊन बोलूया. तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय, तर मी तुम्हाला म्हटलं याच्यामध्ये स्टुडंट्स म्हणजे काय लागलंय? अनेक वचन झाले प्रत्येकाचं. ठीक आहे. हे अनेक वचन झालं, पण जर आपण बोललो यू बद्दल, कशाबद्दल बोलतोय आपण? यू बद्दल. यू बद्दल मी काय म्हटलं होतं? ते एक वचन असेल किंवा अनेक वचन असेल. एक वचन असेल किंवा अनेक वचन असेल. मग अनेक वचनसाठी तर स्टुडंट्स म्हणजे अनेक वचन तर लागणार, पण प्रश्न येतो एक वचनचा. आता जर एक वचन असेल, जसं की आपण हेच वाक्य घेऊया, दे वर नॉट स्टुडंट्स असं वाक्य. पॉझिटिव्ह मध्ये काय? दे वर स्टुडंट्स, दे वर स्टुडंट्स. मग आपण काय म्हटलेलं आहे? दे ऐवजी यू वापरायचं आपल्याला, असं म्हटलेलं आहे. ठीक आहे का? कारण ते प्लुरल मध्ये येते आणि आपण तो ग्रुप पाहिलेला होता. यू, वी, दे, दीज, दोज आणि राम आणि मोहन असा ग्रुप लिहिला होता. तर त्या ग्रुप मधला कोणताही शब्द आपण देच्या जागी वापरू शकतो असं म्हटलं. ठीक आहे. मग आपण यू वापरला. आता पहिलं वाक्य घेऊ. यू वर स्टुडंट्स. यू वर स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी होतात, असं हे वाक्य झालं. ठीक आहे. जसं की ते विद्यार्थी होते म्हटलं आपण, तसंच हे काय झालं? तुम्ही विद्यार्थी होतात. आता याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे, तर महत्वाचा प्रश्न काय येतो? आता हे झालं अनेक वचनासाठी. आता एक वचन बनवायचं असेल तर इथे एक महत्वाची गोष्ट ठरते, ती ह्या रोलला अपवाद आहे. काय अपवाद आहे? तर इथं अनेक वचन न वापरता आपल्याला एक वचन वापरावं लागेल. काय वापरावं लागेल? एक वचन. मग हे झालं यू वर अ स्टुडंट, तू विद्यार्थी होता. एक वचनसाठी इथं अनेक वचन न वापरता एक वचन वापरता. ठीक आहे. मग हे प्रकारे झालं आपलं पूर्णपणे प्लुरल वाक्य बनवायचे. पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल किंवा क्वेश्चन बनवायचं असेल. क्वेश्चन दोन प्रकारे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ठीक आहे. मग हे बोली भाषेमध्ये वापर केला जातो. आता बोलताना आपण तू विद्यार्थी आहे का म्हणतो, शिक्षक आहे. दुसरा गोष्ट काय घेतो आपण? टीचर. आर यू टीचर. तू विद्यार्थी आहे का, मग टीचर हा शब्द. ठीक आहे. तर इथं काही शब्द देतोय ज्याचा सराव करायचा आणि वेगवेगळ्या जागी वापर करायचा. ठीक आहे. तर हे वाक्य काढूया आपण. आणि आपले प्लुरल सब्जेक्ट कोणते आहेत? यू, एक मिनिट, आपले प्लुरल सब्जेक्ट कोणते? यू, नंतर वी, दे, नंतर राम आणि मोहन. राम अँड मोहन म्हणजेच इथं कोणी पण घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. तसंच दीज किंवा दोज आणि पुढं नाव घ्यायचं आपल्याला. तर हा ग्रुप आहे आपला. ठीक आहे. तर ह्या ग्रुपचा वापर करून तुम्ही प्रत्येक जागेवर देच्या जागी असा ग्रुप वापरून त्याचं वेगळं एक्झाम्पल तयार करू शकता. आता इथं मी टीचर दिलंय, तर मग कसं करणार? राम आणि मोहन घेऊया. ठीक आहे. मग काय होईल? राम अँड मोहन वर स्टुडंट. राम आणि मोहन विद्यार्थी होते. मग तेच वाक्य आपल्याला प्रेझेंट मध्ये करायचंय. मग काय येणार? राम आणि मोहन आर
राम अँड मोहन आर टीचर, म्हणजे टीचरचं अनेक वचन टीचर्स. राम आणि मोहन शिक्षक होते, सॉरी आहेत. काय? राम आणि मोहन शिक्षक आहेत. राम अँड मोहन आर टीचर्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे वाक्य दिलेले आहेत, जास्त नाही 12 वाक्य आहेत, तर 12 वाक्यांमध्ये अशा प्रकारे बदल करून सराव करू शकता आणि एक मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. तर असेच काही शब्द देतो इथं. आर्टिस्ट म्हणजेच कलाकार. ठीक आहे. प्लेयर म्हणजे खेळणारा. ठीक आहे, खेळाडू. मग प्लेयर झाला. तसंच आपण लवर पण म्हणू शकतो, म्हणजेच प्रेम करणारा. तसंच टॉपर, टॉपर म्हणजे काय? दे वर टॉपर्स. दे वर टॉपर्स, ते टॉपर होते. ठीक आहे. नंतर पुढे घेऊया आपण. एक प्रिन्सिपल घेतला होता आपण का? ठीक आहे. दुसरा, मूवी वगैरे प्रोड्यूस करतात त्यांचा डायरेक्टर किंवा प्रोड्युसर. डायरेक्टर आणि प्रोड्युसर. दुसरा कोणता आहे? प्रोड्युसर. ठीक आहे. तर हे झाले काही शब्द. तसंच आणखी एक, एखादं खोटं बोलतोय तर मग काय? लायर. काय येईल? लायर म्हणजे खोटं बोलतोय. दे आर लायर्स, ते खोटारडे आहेत. मग काय? दे आर लायर्स. तर अशा प्रकारे ह्या वाक्यांचा सराव करा आणि चांगल्या प्रकारे हे वाक्य वापरण्याचं तयार हो. ठीक आहे. तर धन्यवाद. आणि आपण असंच पुढच्या टॉपिकची, महत्वाचा टॉपिक जो आपल्याला दररोज वापरण्यात गरजेचा असतो, तो घेऊन परत भेटूया. ठीक आहे. तर धन्यवाद.